नमस्कार सर्वांना. बांधकाम कामगारासाठी अत्यंत खुशखबर घेऊन आलेलो आहोत. बांधकाम कामगारामध्ये भांडे वाटप, पेटी वाटप, बॅग वाटप सध्या बंद झालेलं आहे. बांधकाम कामगाराची जे तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट घेत होतात, म्हणजे तुम्हाला जर तुमची बांधकाम कामगारामध्ये ॲक्टिव्ह नोंदणी असेल, तर तुम्हाला भांडे भेटत होते, पेटी भेटत होती, बॅग भेटत होती आणि त्याची ऑनलाईन अपॉइंटमेंट सध्या सुरू होती. तर बांधकाम कामगाराची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणं सध्या बंद झालेलं आहे. बांधकाम कामगारामध्ये जर तुम्ही बांधकाम कामगारात अपॉइंटमेंट घ्यायला गेले, तर तुमच्या जिल्ह्याचा जो संख्या आहे ती संपुष्टात आलेली आहे. जिल्ह्याचा जो आकडा होता तुमचा, तर तो संपुष्टात आलेला अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज दिसत असेल. पण हे काही दिवसानंतर परत एकदा सुरू होणार आहेत. म्हणजे थोडे दिवस संपल्यानंतर परत तुम्हाला भांड्याची अपॉइंटमेंट घेता येणार आहे. परत तुम्हाला पेटी आणि बॅग म्हणजे इसेन्शियल किट आणि हाउसहोल्ड किट त्याच्यानंतर जी सेफ्टी किट आहेत, अशा सगळ्या किटांची तुम्हाला अपॉइंटमेंट घेता येणार आहे. तर या किटाचा अपॉइंटमेंट तर घेता येणार आहे, पण बरेच बांधकाम कामगार आहेत ज्यांनी अपॉइंटमेंट घेतली, पण त्यांना अजून भांडी-पेटी भेटली नसेल. तर त्याचा जो स्टॉक आहे, तो त्यांच्या बांधकाम कामगाराच्या ऑफिसमध्ये सध्या उपलब्ध नाहीये. म्हणजे सध्या पेटी, बॅग, भांडे हे जे आहेत वस्तू, तर ते तिथं उपलब्ध नसल्यामुळं तुम्हाला भेटण्यासाठी वेळ लागत असेल. तर तिथं ते उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला तुमचे भांडे, पेटी, बॅग नक्कीच भेटणार आहे. तर बांधकाम कामगारामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांची स्कॉलरशिप सुद्धा भेटत असते आणि स्कॉलरशिप भरणं सुद्धा सुरू झालेलं आहे. बांधकाम कामगाराची तुमची जर चालू वर्षाची जर स्कॉलरशिप अजून भरलेली नसेल, तर चालू वर्षाची स्कॉलरशिप तुम्हाला भरता येत आहेत आणि तुम्हाला भरून घ्यावा लागणार आहे. तुम्हाला तुमची बांधकाम कामगारामध्ये जर ॲक्टिव्ह नोंदणी असेल, तर तुम्ही आत्ताच तुमची बांधकाम कामगाराची जे भांडे संच, पेटी संच, बॅग हे तर तुम्हाला भेटणार आहे. जर तुमची मुलं जर शाळेमध्ये शिकत असाल, तर त्यांना सुद्धा बांधकाम कामगारामध्ये स्कॉलरशिप भेटत असते आणि ही स्कॉलरशिप तुम्हाला भरता येणार आहे. जर तुमची मुलं 10वी, 11वी, 12वी, फर्स्ट इयर, सेकंड इयर कुठलंही शिक्षण घेत असाल, त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लागतात. तुमचं बांधकाम कामगारामध्ये तुमचं बोनाफाईड लागतं, आयडेंटिटी कार्ड लागतं, राशन कार्ड लागतं, त्यासोबतच बँक पासबुक, आधार कार्ड, तुमचं स्वय घोषणापत्र. तर तुमच्याकडे एवढे डॉक्युमेंट असतील, तर बांधकाम कामगाराची मुलांसाठी शिष्यवृत्ती तुम्हाला तुमची भरता येणार आहे. तर तुम्हाला ही शिष्यवृत्ती भरल्यानंतर तुम्हाला थंब द्यायला, तुमची अपॉइंटमेंट द्यायला जावं लागणार आहे, ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मुलांची जर शिष्यवृत्ती भरायची असेल, तर त्यांच्या पाल्यांची म्हणजे आई किंवा वडिलांची नोंदणी असणं आवश्यक आहे आणि मुलांचे नॉमिनी म्हणून नाव असणं आवश्यक आहे. तुम्हाला जर शिष्यवृत्ती भरली तर 3-4 महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये ऑटोमॅटिक जे तुम्ही बँक खातं जोडलेलं आहे, त्या खात्यामध्ये तुमची ही शिष्यवृत्ती जमा होत असते. जर बांधकाम कामगारामध्ये जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल, तुमचा नवीन रिन्युअल करायचा असेल, तर कशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कोणाला न पैसे देता रिन्युअल कशा पद्धतीने करायचं, नवीन नोंदणी कशी करायची, या संदर्भात बांधकाम कामगाराच्या आणि अशा अनेक नवनवीन योजनेसंदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका. नक्की तुम्हाला सर्व माहिती दिल्या जाईल. धन्यवाद.